नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा मी एक विषय घेतला आहे, नेहमीच याचा परिचित आहे सगळ्यांना, पांघरूण. म्हणजे पांघरूण असं म्हटलं तरी सुद्धा मनाला किती उबदार वाटतं बघा. हा शब्दच असा आहे की अगं पांघरूण घे ना अंगावर, असं कोणी म्हटलं तरी आपल्याला एकदम उबदार वाटायला लागतं. पांघरूण म्हणजे थंडीपासून किती बचाव करतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. थंडी असो गरमी असो त्याप्रमाणे आपण पातळ आणि जाड पांघरूण निवडतो. एखादं बाळ लहान झोपलेलं असतं आणि ते झोपेमध्ये हातपाय हलवून हलवून सगळं पांघरूण आपल्यावरचं काढून टाकतं. मग त्याची आई जाते आणि त्याच्या पायावरचं पांघरूण नीट करते. ते पांघरूण नीट केलं की त्याला झोपेतसुद्धा जाणवतं ते की आईने आपल्या अंगावर पांघरूण टाकलं. ते गोड हसतं आणि ते गोड हसणं पाहून आई अगदी आपलं सगळं दुःख विसरून जे काय सकाळपासूनची धावपळ असते ती विसरते आणि परत दुप्पट जोमाने कामाला लागते की माझं बाळ शांत झोपलंय. ते कशामुळे झोपतं की अंगावर पांघरूण असल्यामुळे त्याला असं कोणीतरी आपल्याजवळ आहे, त्याला स्वतःलाच उबदार वाटतं आणि मग ते तसंच झोपतं. आणि हे पांघरूण जे असतं ते साध्या मऊ कॉटनच्या साडीचं जरी असलं लहान बाळांना तर ते खूपच सुखद असं वाटतं. अगदीच भारी भारी ब्लँकेट्स किंवा चादर वगैरे नको असते बाळांना. मऊ नरम प्रेमाचा स्पर्श पाहिजे असतो आणि तो स्पर्श आईच्या कॉटनच्या साडीतनं जास्त होतो. म्हणून लहान बाळांना आपण कॉटनच्या साड्यांच्या घडी करून वगैरे त्याची चौघडी वापरतो की त्यांना उबदार वाटतं त्याच्यामध्ये. तसे आजकाल पांघरुणं म्हणजे किती निघाले आहे प्रकार तुम्हाला माहितीच आहे की मऊ अगदी म्हणजे इतके लाईटवेट असतात. रेमंड्सचे म्हणा किंवा सॉफ्ट वूलसारखे असतात, अगदी ते सिंथेटिक असतात पण ते हार्मफुल नसतात. त्रास नाही होत त्याचा आपण अंगावर घेतल्यानंतर. पांघरूण हे सगळ्यांनाच आवडतं, लहान मुलं असो मोठे असो म्हातारे असो सगळ्यांना आवडतं. आणि जर घरातून मूल जेव्हा शिक्षणाला कॉलेजच्या जातं, कॉलेजचा मुलगासुद्धा आईला म्हणतो आई माझं ते पांघरूण मला तेच दे बरं मी जे नेहमी वापरतो. मग ती सोलापुरी चादर असो रेमंडचं ब्लँकेट असो त्याला तेच हवं असतं. तेच घेऊन तो जातो. त्याला असं वाटतं आपल्या घरची माणसं आपल्यासोबत आहेत काय, त्याला मानसिक एक सपोर्ट वाटतो त्याचा पांघरुणाचा. आणि अजून तर बरेच ब्लँकेट्सचे वगैरे तुम्हाला प्रकार मी सांगतेच नंतर. बाळ काय असतं ते जे बाळाची जी पांघरुणाची घडी असते ती साडी धुवून 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 त्याची चिंध्या जरी झाल्या तरी त्या बाळाला त्या छोट्याशा चिंधीला हातात घेऊन सुद्धा समाधान वाटतं की नाही माझं तेच मला पांघरूण आहे. आणि ती चिंधी हातात घेऊन सुद्धा ते तितक्याच समाधानाने झोपतं. अशी महती आहे बघा पांघरुणाची. आणखीन पांघरूण घालणे हा एक वाक्प्रचार दुसऱ्या अर्थाने पण होतो की आपल्या घरातल्या सदस्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे असं जे म्हणतात. एखादे मुलं थोडे वाईट मार्गाला लागले तर आईला असं वाटतं की नाही, आईला तर प्रत्येक मुलं आपलं चांगलंच वाटतं. मग ती त्याच्या दोषांवरतीच त्याच्या पांघरूण घालते. घरात वडिलांपासून वगैरे लपवते की त्यांनी असं केलं किंवा काय केलं, याला दोषांवरती पांघरूण घालणं असं म्हणतात. पण त्या आईच्या लक्षात हे येत नाही की याच्यामधनं आपण त्यांच्या वाईट प्रवृत्तीला किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला सपोर्ट करतोय. आज त्याच्या एका दोषावरती पांघरूण घातलं, दुसऱ्या दिवशी 8 दिवसांनी त्याचा दुसरा अजून एक दोष त्याच्या अंगी लागतो. त्याला माहीत होतं की आई आपल्याला झाकून नेते, म्हणजे आपल्या दोषांवरती पांघरूण घालते. हा असा एक वाईट अर्थाने वाक्प्रचार आपण म्हणतो. पण तो त्या माऊलीला कळायला पाहिजे की आपण बाळाचं आपल्या चांगलं नाही करत आहे. तिने हे पांघरूण घालणं बंद केलं पाहिजे तर ते बाळ सुधारायची थोडीशी आशा वाटू शकते. नाही तर मग वेगवेगळे व्यसनं आहेत, समाजामध्ये आकर्षणं किती आहेत, बिघडायला चान्सेस खूप असतात. मग तो जर बिघडला तर त्याच्यात दोष कोणाचा येतो, आईचाच येतो. म्हणून वाटेल त्या प्रवृत्तीवरती मुलांच्या पांघरूण घालू नये माऊलीनी, अशी माझी प्रांजल इच्छा आहे. असो, आणखीन एक नवीन प्रकार मी तुम्हाला सांगते. पांघरूण घालणे म्हणजे काय असतं. आपल्या घरामध्ये काही चांगल्या क्वालिटीच्या पण पिशव्या जरा जुन्या दिसतात, काही त्याच्यावर कधी तेल लोणच्याचे डाग पडतात किंवा काही पडतं, पण त्याची चेन खूप चांगली असते, बेल्ट चांगले असतात, कपडा चांगला असतो. मग आपण काय करतो, मी बघा मग त्याला एक छान असा कपडा लावून दिला आहे, चेन त्याची व्यवस्थित आहे, बेल्ट व्यवस्थित आहे. मग मी त्याला अशी थैली केली, त्याची वरून कव्हर लावलं
या कपड्याचं. खाली थोडेसे बो लावले, एकदम डेकोरेटिव्ह झालं बघा, किती छान वाटतं. आणि ती पिशवी मग स्टर्डी झाली, आपली फजिती होत नाही. कुठे जर गेलो आपण प्लास्टिक वगैरेमध्ये जर वजन उचललं त्याच्यात टाकलं तर फाटू शकतं. ह्या अशा पिशव्या प्रवासात तर खूपच कामात पडतात, कारण आपण आलं ते वाटेल ते त्यात कोंबत राहतो आणि मग त्याचं वजन वाढत राहतं. आणि मग काही काही पिशव्या किती अट्रॅक्टिव्ह असतो, त्या दगा देतात ऐन वेळेस आपल्याला, की बेल्ट तुटू शकतो किंवा चेन निघू शकते. तर अशा कापडी पिशव्या मात्र खूपच मजबूत आणि चांगल्या राहतात. तसेच काही काही पर्सेस असतात, त्या पर्सेस पण चांगली क्वालिटी असते, चेन चांगली असते, पण जरा डिस्कलर होते किंवा त्याचा चमक निघून जाते. तर मग त्यावरती आपण काय करतो, मी त्याला असं छान सुंदर कपडा लावला आहे आणि वरून बारीक असा हाताने शिवलाय, मशीन पण नाही आहे, तरी बघा किती सुंदर पर्स दिसते. चेन त्याची आपण उघडू शकतो, लावू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. याला पण आपण एक पांघरूण घालणं असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पांघरुण मी तुम्हाला सांगितले. बाळाचं पांघरुण असतं, तरुण मुलांना कॉलेजला जायला पांघरुण पाहिजे असतं, आणि आई गुणदोषांवरती जे पांघरुणं घालते ते वेगळे, माझे हे पिशवीचे पांघरुणं वेगळे. आणि आपण कधी रस्त्याने रात्रीच्या वेळेस वगैरे जातो तर रस्त्यावरती जे गरीब लोक झोपलेले असतात बघा, पाय अगदी पोटाशी घेऊन झोपतात कधी कधी, त्यांच्याजवळ पांघरुण नसतं. मग तेव्हा आपल्याला किती वाईट वाटतं. मग आपल्या घरात ज्या एक्स्ट्रा चादरी असतात किंवा पांघरुण असतात ते आपण नेऊन त्यांना दिले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तुम्ही, किती द्विगुणित होतो. की त्यांच्याजवळ कमी असतं सगळं, कुठे ते जाणार आहेत घ्यायला, आणि त्यांना जमत पण नाही तेवढं. पण आजकाल समाजाची एक वृत्ती खूप वाढली आहे की प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना, वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो, घरातल्यांचा कुठला लग्नाचा वाढदिवस असला की मग चला आपण गरीब लोकांना दान करू असं म्हणून ब्लँकेट्स म्हणा, कपडे म्हणा, खाणं पिणं म्हणा, सगळं दान करायची प्रवृत्ती समाजाची खूप वाढलेली आहे. कारण आपला भारत देश विकासाकडे गेलेला आहेच, आपण म्हणतोच आहे. प्रगती हीच असते हो. पैसा कमवणं सोपं आहे, पण त्या पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या पैशाचा जास्तीत जास्त लोकांना आनंद मिळेल तर त्या पैशाला किंमत असते आणि त्या पैशाला बरकत पण येते. आणि मग आपल्या वाट्याला दुःख येत नाही. आपल्याला एक तुम्ही चतकोर पोळी जरी कोणाला दिली आपल्या ताटातली तर किती आनंद वाटतो, की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा तुम्ही. ज्यांना अजिबात मिळत नाही अन्न, त्यांना चतकोर पोळीसुद्धा खूप होते. असं असतं बघा. आणि एखादी आजीबाई रस्त्यावरती जर कुडकुडत, बस पांघरून नसल्यामुळे जर कुडकुडत असेल, आपण ताबडतोब तिच्या अंगावरती पांघरून नेऊन टाकलं की तिचा चेहरा बघा तुम्ही, किती छान वाटतं तिला सुद्धा, की चला बा आपल्याला कोणीतरी पांघरून टाकलं. मग ती छान झोपते शांततेने. मग तिला काही भीती वाटत नाही की थंडी वाजेल का, ताप येईल का, काय काही नाही. म्हणजे बघा तुम्ही एक किती 4x6 किंवा 9x6 असे म्हणजे डबल बेड किंवा सिंगल बेडचे ब्लँकेट्स असतात किंवा चादरी असतात. चादरीमध्ये पण किती प्रकार असतात. सोलापुरी चादरी तर तुम्ही अगदी म्हणाल प्रत्येक मोसममध्ये ते चांगले असतात. थंडीमध्ये त्या उबदार वाटतात, गरमीमध्ये त्या थंड वाटतात. त्यात पण एक्सपोर्ट क्वालिटी, लाईट वेट वगैरे भरपूर चादरींचे प्रकार निघाले सोलापूरचे सुद्धा. पहिल्यांदा एकच टाईप होता, त्यामुळे जास्त लोकांना तो आवडायचा नाही, फॅशनेबल नव्हत्या. पण आता खूप सुंदर सुंदर चादरी आल्या आहेत सोलापूरमध्ये. कसं वाटलं आहे तुम्हाला? पांघरूण साधंच बोललेली आहे, पण आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.